हॅलो गाईज, 1 वाजलाय आणि रात्रीचे 1 वाजता मला सांगायचं आहे काहीतरी. आता हे आहे बायांसाठी, ठीक आहे. बायांसाठी आहे की जे आपल्या नवऱ्याच्या मागे लागतील कोणत्या गोष्टीसाठी. अजी मला गाडी पाहिजे, अजी मला घोडा पाहिजे, अजी मला ढमका पाहिजे, अजी मला घर पाहिजे, अजी मला सोनं पाहिजे. तर असं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्या मागं लागता माणसाच्या, तर तो प्रयत्न पण करत राहतो. तो बिचारा रोज कामाला पण जाते, कामं पण करते सर्व, आणि तुम्ही त्यांच्या मागे लागता. तर असं आहे की त्याच्याच्याने त्या माणसाच्याने जितकं जमते तो करत आहे, स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यालाही समजते तू सांगशील तेव्हा नाही समजणार आहे बाई, समजलं. तू म्हणत असा एवढं ज्ञान पाहून शोधत आहे. तर असं आहे की कसं आहे, बघितलं आहे मी माझ्या नवऱ्याला धावपळ करताना, धडधड करताना, है ना. तर बिचारे पाणी पावसात, उन्हाळ्यात एवढी ऊन लागते तरी पण, या हिवाळ्यामध्ये थंडी लागते तरी पण स्वेटर घालून निघणं, है ना. आणि उन्हाळा राहो, हिवाळा राहो, पावसाळा राहो, त्यांच्यासाठी सारखाच असते. ते जाते असं म्हणते का की नाही मी नाही जात कामाला, असं म्हणजे तिला मनातच नाही. ते जातातच, ठीक आहे. आणि आपण बाया जे आहो, ठीक आहे, आपल्याला खरीच राहावं लागते. हो, मान्य करते मी की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पण कराव्या लागतात. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे, मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं, घरची कामं करणं सर्व. पण बाई तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू आराम करू शकतेस. तुला वाटलं 1 तासाची झोप घेऊ तर तू झोप पण घेऊ शकतेस. पण बिचारा तो माणूस ऑफिसला जाईन या कोणती कामं करत आहे, बाहेरचे सर्वच कामं आहे त्याच्यामध्ये, ऑलराऊंडर, ठीक आहे. पण तो झोप नाही घेऊ शकत ना, तो बाज घेऊन तिथे नाही जाऊ शकत ना झोपायला बेवडी. आपण घरी राहतो, आपण सुखानं काम करतो, सावलीत काम करतो, आपल्याला मिजाज वाटते, ठीक आहे. लोक घेत आहे, लोकांना त्याने समोरच्यानी गाडी घेतली तर मला बी गाडी पाहिजे, त्यांना घर बांधलं तर मला बी घर पाहिजे. कुठे त्रास स्वतःला समजते, त्याला काय करायचं काय नाही करत. तुम्ही त्याच्या मागं लागायला नाही पाहिजे. इरिटेट होऊन जाईल तो माणूस, इरिटेट, है ना. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मला आयफोन पाहिजे, ठीक आहे. बिचाऱ्याजवळ नव्हते पैसे, तरी पण धावपळ करून त्याने, मला व्हिडिओ बनवायचा शौक होता, तर त्याने पैसे नसताना पण 80,000चा फोन मला घेऊन दिला. जे की मी माझ्या घरी होती, जेव्हा मायबापाच्या घरी, तेव्हा मी 1,000 रुपये पण नाही मागितले, शायद 1,000 रुपये, जास्त 1,000-2,000, छोटासा फोन यूज करत होती, ठीक आहे. 3रा फोन आहे माझा. पहिला 15,000, दुसरा 20,000 आणि आता डायरेक्ट 80,000, ठीक आहे. तर असं आहे की जे मागितलं ते देतात असं नाही, पण कर्ज त्यांच्या मागेच होते पण, ठीक आहे, काढून देणार मी त्यांचे पैसे, ठीक आहे. पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही मी 50चा मागितलं तर त्यांनी मला 80चा दिला, है ना. आता मी आपली गोष्ट सांगत नाही, मी असं सांगत आहे की तुम्ही मागे लागा नको, कारण मी पण नाही लागत मागे. मी म्हणत नाही, मी दुसऱ्यांना कधी झुरत नाही, याच्याकडे गाडी, याच्याकडे 4 व्हीलर आहे, आपल्याकडे म्हणजे 4 व्हीलर आवडतच नाही. मी आधीपासून सांगत आहे, तुम्हाला वाटतच नाही माझ्या. आपल्या हातात जेव्हा पैसे आले तेव्हा आपण स्वतः घ्यायचं, नवऱ्याच्या मागं बडबड करायची नाही. नवरा खूप काम करते तुमचा बाई, समजलं का तुला. दुसऱ्याला झुरवून, दुसऱ्याला हे करून असं करायचं नाही, बेकार होऊन जाते. घरी झगडे होते आपल्या, म्हणजे आपल्या घरचं वातावरण दुसऱ्याला झुरणं म्हणजे आपल्या घरचं वातावरण बिघडवणं आहे, ठीक आहे. असं समजायचं की येईन आपला पण दिवस, येईन, निघणार आपला दिवस, ठीक आहे. नवरा बिचारा एवढा काम करते, त्याला कशाला टेन्शन द्यायचं. नाही, खरंच मी माझे रिलेटिव्स असो, फ्रेंड सर्कल असो, सर्वांकडेच 4 व्हीलर आहे. मी कधीच मागे नाही लागत की मला 4 व्हीलर पाहिजे, मला खरंच पाहिजे. जीवनाचे किती दिवस राहिले हो तुझ्याकडं, किती दिवस राहिले, चांगल्यानं जग. काय रे, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, ढमका पाहिजे. राहून राहिलास ना सुखानं, खाऊन राहिलास ना 2 घास, झोपडीत तर नाही राहत. लोक तर रस्त्यावर राहतात, रस्त्यावर तर नाही राहायला भेटते आपल्याला. मी तर बढिया AC मध्ये राहतो, एसी आहे,
सारखंच आहे. जितकं जमते तितकं आहे.